क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, छत्रपती शिवाजी महाराजांचा, महात्मा ज्योतिबा फुल्यांचा, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ झालंच पाहिजे, शेतकऱ्याचं 100% कर्ज माफ झालंच पाहिजे, मातंग समाजाचं आरक्षण मिळालंच पाहिजे, मातंग समाजाला आरक्षण भेटलंच पाहिजे, 1 ऑगस्टला सुट्टी मिळालीच पाहिजे, 1 ऑगस्टला सुट्टी मिळालीच पाहिजे. क्रांतीवीर लहुजी साळव्यांचा, विजय असो, छत्रपती शिवाजी महाराजांचा, विजय असो. आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या, आमच्या मागण्या हक्काच्या नाही कुणाच्या बापाच्या. मला सांगा की तुमच्या नेमक्या मागण्या काय आहेत आणि तुम्ही आता इथं कशा पद्धतीने उपोषण करणार आहेत या ठिकाणी आम्ही माननीय राजाजी शेळके साहेबांचे संघटनेचे संस्थापक अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली या ठिकाणी मी इंदेवाडी भोलेश्वर नगर मारुती मंदिरामध्ये मी या ठिकाणी आमरण उपोषण चालू केलेले. आमच्या मागण्या म्हणजे अनुसूचित जातीच्या आरक्षणाचे उपवर्गीकरण करून मातंग समाजाला आरक्षण देण्यात यावे व शेतकऱ्याचे 100% कर्ज माफ करण्यात यावे व लोकशाहीर अण्णाभाऊ साठे व क्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे या महामानवांना मरणोत्तर भारतरत्न देण्यात यावा. 1 ऑगस्टला अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या दिवशी शासकीय सुट्टी देऊन देशी विदेशी दारूची दुकानं बंद करण्यात यावी. मातंग समाजाच्या जे क्रांतीवीर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आर्थिक विकास महामंडळाचं 100% कर्ज माफ करण्यात यावे. या व इतर काही मागण्या घेऊन या ठिकाणी मी आज रोजी आमरण उपोषण मंदिरामध्ये चालू केलेले. जोपर्यंत इथलं प्रशासन या उपोषणाची दखल घेऊन मागण्या मान्य करणार नाही तोपर्यंत माझं हे आमरण उपोषण या ठिकाणी चालूच राहील. काय नाव आपलं? माझं गणपत कांबळे, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष, लहुजी साळवे बहुजन क्रांती सेना.